जैसे शारदेची चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, तेवेची ती मणी मवाळे, चकोरत लगे. माऊलींनी का उदाहरण दिलं चकोर आणि चंद्रमाचं? चकोर पक्षी चंद्रमाचं शरद ऋतूतील चंद्रमा ज्यावेळेस पूर्णांशाने पूर्ण कलेनी विकसित होतो, त्याच दिवशी तो पक्षी अवग्रहण चंद्रमेचं चांदणं करतो किंवा पितो. 364 दिवस तो उपाशी राहतो, किंबहुना प्रतीक्षा करतो. कारण त्याच दिवशी त्या चंद्रमाच्या चांदण्यामध्ये अमृत कण असतात. 364 दिवस त्याला पुन्हा पाणी प्यायची गरज नाहीये, म्हणून अमृतकण शब्द वापरलेला आहे. पुन्हा पाणी प्यायची त्याला गरज नाही. आणि प्रतीक्षा करतो तो, घाई नाही त्याला, आगतिकता नाही, रडत नाही. अशा पद्धतीने तो राहतो, फक्त वाट पाहतो, वाट पाहतो. कधी शरद ऋतूतील चंद्रमा उगवेल आणि मधुर अमृतकण तो फेकेल. कोवळ अमृतकण. त्याचप्रमाणे सिद्ध गुरु अमृतकणासाठी हा चकोर वाट पाहतो. पण हा चकोर पक्षासारखा साधक, ज्याच्यामध्ये विरक्ती आलेली आहे, रक्तभाव गेलेला आहे, तम आणि रज ज्याच्या रक्तातनं त्यांनी प्रयत्नपूर्वक अनेक कर्मकांडांचे भक्ती मार्गाचे प्रयोग करून त्यांनी घालवलेले आहेत. अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मग साधन चतुष्ट संपन्नतेचे असोत, नाम जपाचे असोत, नाम गजराचे असोत, नामसंकीर्तनाचे असोत, यज्ञ हवन पद्धतीचे असोत, कुठलेही असोत, अनेक कर्मकांडांच्या किंवा भक्ती मार्गांच्या प्रयोगांनी त्यांनी रक्तामधनं रजनितम घालवलं, सत्व रक्त निर्माण केलं, विरक्ती आली. सोहम भाव प्रगटला सिद्धगुरूंच्या कृपेने. सोहम शब्दाचा अखंड जप त्याचा चालू आहे, पण तो वाट पाहतोय. गुरुजी तुम्ही का देत नाही तो विचारत नाही, विचारायचं नसतं. मला केव्हा देणार असंही विचारायचं नाही. पुढे काय, किती दिवस आम्ही साधना करावी असंही नाही. थोडासा असंही तो विचारत नाहीये. पक्षी शिष्य विचारत नाही गुरुला, वाट पाहतोय. कारण पात्रता पूर्णांशाने केव्हा येईल त्याच दिवशी हा सिद्ध गुरु पौर्णिमेसारखा होईल. लक्षात घ्या, इथे ऑटोमॅटिक चंद्रमेच्या चांदण्याकरिता चकोर पक्षाला निदान 365 दिवस येणार आहे. पण ह्या ठिकाणी केव्हा येईल सांगता येत नाही. त्यांनी फक्त साधन करायचं आहे आणि पुन्हा विचारायचं नाही श्री गुरुला मला केव्हा देणार, नाही विचारायचं. किती आम्ही साधना करावी, नाही विचारायचं. तो सुदिन केव्हा येणार माहिती नाही. आणि ज्या दिवशी एवढी पात्रता साधकाची साधनेच्या जोरावर ते येईल, त्याच दिवशी तो अमृतकण अमरत्वाचे
चेतना शक्तीचे विकसित झालेले सिद्ध गुरुतील चेतना शक्तीचे ते अमरकण घेण्याकरिता हा तयार राहील. शारदेची चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे. कोवळे शब्द आहे, का वापरलाय? म्हणजे त्यांच्याकडे दोन्हीही प्रकार आहेत सिद्ध गुरुकडे. प्रखर किरण आणि कोवळे किरण हे दोन्ही किरण आहेत. प्रखर किरण काय आणि कोवळी किरण काय? मार्तंड जेता पहिण, मौलीनी पसायदानमध्ये सांगितलेलं आहे. सूर्यासारखं प्रखर तेजस्वी ते असतील सिद्ध गुरु, पण तापहीन असतील. सूर्याचा ताप आपण सहन करू शकत नाही, त्याची किरण आपण सहन करू शकत नाहीत. ओरिजिनल अल्ट्राव्हायलेट तर नाहीच नाही, पण त्या वायूमधून झिरपून जे येतं, कोणता वायू? ओझोन. ओझोन वायूमधून झिरपून येणारं किरण देखील आपण सहन करू शकत नाही उन्हाळ्यातलं. एवढा हा प्रवास आहे. तर त्या ठिकाणी चंद्रमेचं हे चांदणं ज्याप्रमाणे कोवळी देतं, कोवळ आहे, मधुरता आहे, त्याच्यामध्ये सहनशीलता आहे, माधुरी आहे, गोडी आहे, हवीसी हवीसी वाटतं. सूर्याचा प्रकाश तसं वाटत नाही, सूर्याची किरण हवी हवीसी वाटत नाही आपल्याला. मार्तंड जे तापहीन, ती किरण श्री गुरु शिष्याला देतात जी त्याचे त्रिताप घालवतात, ताप निर्माण करत नाही. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही ताप शिष्याचे घालवण्याकरिता हे जे किरण देतात ते किरण कसे असतात? तापहीन, ताप न देणारे असतात. म्हणून कोवळं असे शब्द वापरला आहे. अमृतगण, अमरत्व देणारे, अमरपणा देणारे, मृत्युंजय करणारे, मोक्षाला देणारे, कैवल्य पद प्राप्ती करून देणारे, अशी ती किरणमाला श्री गुरूंची असते. आणि चकोरासारखं जो थांबतो, प्रतीक्षा करतो, निश्चित प्रतीक्षा नाही, साधना करतो आणि पुन्हा कधी विचारत नाही किती दिवसांनी मी पूर्ण होईल, त्याला हे भगवद्गीतेचं भांडार मिळतं. अशी पात्रतेचा साधक असला पाहिजे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, चकोर होऊन अनुभवा. विचारू नका, साधना रत रहा, प्रतीक्षा करा. कितीही काळ जाऊ शकतो. श्रद्धा ठेवा, विरक्ती ठेवा, सोहमभावामध्ये अखंडित राहा, अखंडित अनुसंधान ठेवा आणि फक्त वाट पहा. असा जो असतो, श्रद्धा कमी करत नाही, श्रद्धा कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस वाढते. आगतिक होत नाही, लवकर द्या म्हणत नाही, आगतिक नाही, हेस्ट नाही, त्वरा नाही, फळाची आशा नाही. लक्षात घ्या, फळाची आशा नाही. मला मिळालं पाहिजे म्हणून मी अनुभव, मला मिळाला पाहिजे, अनुभव आला पाहिजे म्हणून मी करतोय असं नाहीये. मी कशासाठी करतोय? माझं प्रेम आहे, माझी श्रद्धा आहे परमात्म्यावर, तो देईल न देईल, त्याचं मूल्यांकन नाहीये. फळाचं मूल्यांकनावर ते साधना असू नये. आपलं मूल्यांकनावर असते. शंकर श्रेष्ठ का? विष्णू. कृष्ण श्रेष्ठ का? लक्ष्मी. का बालाजी श्रेष्ठ आहे?
कोणाकडे जावं? फळावर मूल्यांकन नाही. 1 रुपया मिळो की 1,00,000 रुपये मिळो की काही न मिळो, मी अविरत साधना करणार, फळावर नाही. असा श्रोता हवाय. आणि त्यांनी कसं ऐकावं? मन मवाळ करून चित्त सांगितलंय. चित्तामध्ये एकच विषय असतो, तो म्हणजे परमेश्वर. एकाच वेळेस एक विषय ऐकणे हे पहिलं क्रायटेरिया आहे. एकाच वेळेस अनेक विषय नाही. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणे चित्ता आणुनिया. हळुवार, घाई नाही, गर्दी नाही, हेस्ट नाही, हळूहळू. लवकर अनुभव येणार नाहीत, नका येऊ देऊ. हळुवारपणे चित्त आणुनिया. चित्त आगतिक होत नाही, रडत नाही, त्याला म्हणतात हळुवारपणे चित्त. आणि एकच विषय परमात्मा, पुन्हा नाही. संभ्रम नाही, शंका नाही. त्याला बुद्धीनी विचार करणे नाही. का नाही सांगेल पुढे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा. भगवद्गीता अनुभवण्याचा ग्रंथ आहे. पहिल्यांदा ओवी सांगते. पहिल्यांदा श्रोता असला पाहिजे, तो विरक्त असला पाहिजे, सोहम जपारूढ असला पाहिजे. चकोर पक्षासारखं श्रद्धा, विश्वास आणि प्रतीक्षा करण्याचा भाव पाहिजे. लक्षात घ्या, परम प्रेम पाहिजे. कारण काय? आणि पुन्हा काय असावं? मनाचं चित्त झालं पाहिजे, मनाचं चंचलत्व संपलं पाहिजे. एकाच वेळेस अनेक विचार जे मन करतं हे संपलं पाहिजे. एका वेळेस एक विचार, एवढी त्याची पात्रता निदान पाहिजे, निदान पाहिजे. म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक कराल त्यावेळेस दुसरं काम तुम्हाला आठवून नये. ज्यावेळेस विद्यार्थी इतिहासाचं पुस्तक वाचेल, गणिताचं वाचेल, गणिताचा अभ्यास करील, त्यावेळेस त्याला भूगोल आठवता कामा नये. भूक लागेल खात असताना त्यांनी फक्त भुकेचाच विचार करायला पाहिजे. अन्नाचा प्रत्येक घास आनंदाने घेतला पाहिजे, रसयुक्त घेतला पाहिजे, फक्त त्याचा विचार केला पाहिजे. ते आता सांगत नाही रसयुक्त कसं, आनंदाने कसं, असाच फक्त त्यांनी विचार केला पाहिजे. अनुभवावी हे कथा. श्रोता झाला पाहिजे तो. प्रत्येक वाक्य श्रद्धा ठेवून श्रद्धेच्या मुशीतून चिरपलं पाहिजे. श्री गुरूंचं हे जे अनुभवच देईल. लक्षात घ्या, अनुभव देईल. तिया परी श्रोता अनुभव. एक एक वाक्य त्याला भिनलं पाहिजे, घुसलं पाहिजे, स्मृतीत राहिलं पाहिजे, पूर्ण श्रुतीने ऐकलं पाहिजे, कुठल्याही डिस्टर्बन्स मध्ये नाही. वाटेल ते हो, एकही शब्द सुटता कामा नये. असा श्रोता भक्त पाहिजे. हे झालं पात्रता. कारण काय? मनाचं चित्त करायचं, एकाच विषयावर ते मन ठेवायचं. कारण जी अनुभवायची न कथा, शेवटचा अनुभव घ्यायचा न,
शब्दे विण संवादिजे इंद्रियानेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी शब्दे विण संवादिजे. काय गोड ओवी आहे. ज्ञानेश्वरीचं सार ह्या ओवीत आहे. क्लायमॅक्स ह्या ओवीत आहे. एक रहस्यमय भांडार समोर येणार आहे तुमच्या. शब्दे विण संवादिजे. आपल्याला काय शिकवलंय धर्ममार्तंडांनी, शास्त्रवेत्यांनी, पोथ्या पौराणिक लोकांनी काय शिकवलं? वेद असेल वेदाचं पठन करा, वेद मंत्र पाठ करा, कीर्तन असेल कीर्तन ऐका, भजन असेल भजन करा, मंत्र असेल मंत्राचा जप करा, गायत्री मंत्राचा जप करा, श्रीहरी गोविंद मंत्रांचा जप करा, हरे राम हरे कृष्ण हा मंत्र जप करा, गोविंद गोविंद राधे राधे ह्या मंत्राचा जप करा, सप्तशती पाठ करा, रामरक्षा स्तोत्र म्हणा, गणपती अथर्व शीर्ष म्हणा. हे सांगतायत ना. आणि आपण हेच करतो ना. वारकरी संप्रदाय म्हटलं तर ज्ञानेश्वरींचे पारायण करा आणि तुकाराम गाथ्यांचे भजन करा, हे सांगतायत ना. पण इथे काय सांगितलंय? इथे हे सांगितलंय शब्दांचं ज्ञानेश्वरीचा अनुभव घेताना काम नाही. आता काय काय संपलं? पुराण संपली, उपनिषद संपली, वेद संपले, वेदाध्यायन संपलं, ज्ञानेश्वरी पारायण संपलं, भजन संपलं, गायत्री जप संपला, सगळं संपलं. कारण प्रत्येकामध्ये शब्दांचा उच्चार आहे. लक्षात घ्या, प्रत्येकामध्ये शब्दांचा उच्चार आहे. आणि ज्ञानेश्वरीचे पारायण देखील शब्दांचा उच्चार आहे. प्रवचनामध्ये शब्दांचा उच्चार आहे, कीर्तनामध्ये शब्दांचा उच्चार आहे. आणि जे फक्त कीर्तने असतील, पारायण करणारे असतील, मंत्रजप करणारे असतील, होम हवन करणारे असतील, वेद पठन करणारे असतील, हे संत होऊ शकत नाहीत. फक्त ज्ञानेश्वरच सांगतात असं नाही, तुकारामही सांगतात, सर्व संत सांगतात. माऊली काय सांगते? अगावे दविद जरी झाला, माते नेणता वाया गेला, कणे सांडूणी उपणीला कोंडा जैसा. अगावे दविद जरी झाला, जरी तुम्ही वेद पंडित झालात तरी कुच कमी आहात, काही तुम्हाला मिळालेलं नाही. अवघड आहे. नॉर्मल माणसांचं काम नाहीये समजून घेणं. याचा अर्थ ते मार्ग खराब आहेत असं समजू नका. ते ध्येयाप्रत जाण्याकरता वाटेमध्ये लागणारे काही स्टेशन्स आहेत, आपण त्याला फायनल समजलो. याचा अर्थ घेऊ नका की गायत्री मंत्र जप करायचा नाही. ते एक स्टेशन आहे. कदाचित दिल्लीला जाताना लागलेलं मथुरा स्टेशन असेल, आग्रा स्टेशन असेल, पण स्टेशन आहे, ती दिल्ली नाही आहे. परभणीहून निघाले, मधले स्टेशन आहे ते. कर्मकांडांचे प्रयोग, भक्ती मार्गांचे प्रयोग, हे निरनिराळे माध्यमातून जाण्याच्या शिड्या आहेत. अंतिम शिडी नाहीये, मधल्या शिड्या आहेत. पण या मधल्या शिड्याला आम्ही शेवट समजून तिथेच गुरफटलो. तुकारामही सांगतात, न होती ते संत
करिता कीर्तने सांगता पुराणे, न होती संत न होती ते संत, माळा मुद्राच्या भूषणे भस्म उधळणे, न होती संत न होती ते संत, केलिया तीर्थाटन सेविलिया वन, न होती संत. यांना संत म्हणू नका, स्पष्ट सांगितलं तुकारामाने. कीर्तन गेलं, भजन गेलं, भागवत प्रवचन गेली, सगळं गेलं. तुकारामही कळले नाहीत आम्हाला. आम्ही जो अभ्यास घेतलाय हा प्रायमर आहे. 4थी पर्यंत 5वी पर्यंतचे अभ्यास समजा, पुढे नाहीच. आम्ही सरकलोच नाही आणि आम्हाला सांगितलंही गेलं नाही की पुढे एक अभ्यास आहे. शब्दे विण संवादिजे, ज्ञानेश्वरींची जरी शब्द रचना शब्द ब्रह्माची असेल तरी अनुभव शब्दाशिवाय घ्यायचा आहे. काय, कोणती पद्धत आहे? शब्दे विण संवादिजे, इंद्रियाणेनता भोगिजे. शब्दे विण संवादिजे. एक याच्यामध्ये काय सांगितलंय थोडा आपण विचार करू. ध्यानाभ्यास सांगितला. ज्ञानेश्वरीमध्ये 3च गोष्टी आहेत: ध्यान, धारणा, समाधी. काहीही नाही. ध्यान, धारणा आणि समाधी 3च अभ्यास. एकदम PhD अध्यात्माची. कर्मकांडातून भक्ती मार्गातून इंद्रियगम्य पद्धतीने पात्रता आल्यानंतर, विरक्ती विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर सिद्ध गुरु भेट होते. त्यांच्या कृपेने सोहम ध्यान आणि शेवटचं जे ध्यान लागतं, पूर्णांशाने श्री गुरु ज्यावेळेस तुम्हाला चढवतात, अंतिम टप्प्यामध्ये जे ध्यान लागतं, पहिलं कोणतं आहे? मनाचं चित्त झालं पाहिजे. म्हणजे एक तरी विषय, एकाच वेळेस एक विषय येण्यापर्यंत साधक गेला पाहिजे. एका वेळेस एक विषय. तुम्ही माझं प्रवचन ऐकत आहात, दुसरं काही आठवता कामा नये, एकही लहर उठता कामा नये. याला म्हणतात मनाचं चित्त झालं. आता त्याच्या पुढे सरकायचं. शब्दे विण संवादिजे. ध्यान म्हणजे काय? जवळपास कोणीही फार डिटेल गेलेलं नाही. कुठलेही धर्मशास्त्र ठराविक शब्दांच्या पलीकडे गेलेले नाहीत. विश्लेषण कोणीही फारसं केलेलं नाही. फार मोठा कठीण प्रश्न आहे. म्हणून ध्यान म्हणजे काय असा प्रश्न जर विचारला, असा अनेकांनी विचारला. काही जागी ओशोने देखील फार सुंदर निरूपण केलेलं आहे, पण तेही म्हणाले कोणी निरूपण केलेलं नाही. म्हणजे जी अनुभवायची गोष्ट आहे, शब्दात सांगता येत नाही, त्याला ध्यान म्हणतात. जे शब्दातच सांगता येत नाही पण फक्त अनुभव घ्यायचा आहे, त्याला ध्यान म्हणतात. एक उदाहरण दिलंय. ओशोंच्या याच्यातून ते उदाहरण मी वाचलं, मला फार आवडलं. एका ठिकाणी वाचलं, जपानमध्ये झेन संत होऊन गेले होजेन नावाचे. झेन नावाचा एक धर्म जपानमध्ये आहे. झेन हा धर्म. ते आपल्या शिष्याला नेहमी प्रश्न विचारित असत. एक शिष्य होता त्यांच्याकडे, त्याला ते नेहमी प्रश्न विचारायचे.
त्यांनी असा प्रश्न त्या विचारला आणि त्यांनी एक उत्तर सांगितलं. पण त्या संतांनी, होजेंनी आपल्या शिष्याला एक प्रश्न केला. त्यांनी, ध्यान कशाला म्हणतात? होजेन म्हणतात त्या शिष्यांना आपल्या, ध्यान त्या व्यक्तीसारखे असते एका पहाडाच्या काठावर एका झाडाच्या फांदीला दातामध्ये घेऊन जो लटकला आहे. लक्षात घ्या. आता फक्त कल्पना करा ध्यान म्हणजे काय. प्रत्येकाने कसे उदाहरणं दिलीत. गमतीचे सगळे हे उदाहरणं. की एक पहाड लक्षात घ्या, उंच, त्याच्या शिखरावर ते बाजूला एक झाड आहे. त्याच्यामध्ये दातानी फांदीला धरायचंय. हातानी नाही, पायानी नाही. हातही मोकळे, पाय मोकळे, दातानी धरलेलं आहे. खाली लटकलं तर 1000 फूट खाली खड्डा आहे. पडला की मेला. शिष्याने विचारलं, महाराज ध्यान कशाला म्हणतात? तर त्यांनी उत्तर काय दिलं ते सांगतोय तुम्हाला. एक पहाड आहे, बाजूला झाड आहे, झाडाच्या फांदीला एक माणूस लटकलेला आहे आणि त्या माणसाला एक प्रश्न विचारला, बौद्धी धर्म भारत सोडून चीनला का गेला? कोणाला? त्या लटकलेल्या माणसाला. आता याच्यात एक खूण आहे. पहा काय भानगडे या बौद्धी धर्म. म्हणजे त्याला विचारलाय प्रश्न. कोणाला? त्या माणसाला. सांग, बौद्धी धर्म भारत सोडून चीनला का गेला? हात व पाय त्याचे निकामी झालेले आहेत, रिकामे आहेत. व त्याला दुसरा माणूस विचारतो की सांग, बौद्धी धर्म भारतातून चीनमध्ये का गेला? जर उत्तर नाही दिले तर तो विचारात मग्न होईल आणि उत्तर दिले तर पडेल खाली, तोंडातनं फांदी सुटेल, तो मरेल. आता पहा लक्षात. उत्तर द्यावं की न द्यावं? ध्यान कशाला म्हणतात लक्षात घ्या. उत्तर द्यावं तर काय होईल? पडेल. उत्तर न द्यावं तर योग्य राहील का? प्रश्न हा आहे. मौन म्हणजे गपचूप समजा बसला तरी ते ध्यान होतं का? हा पुन्हा दुसरा प्रश्न येतोय. जर उत्तर नाही दिले तर तो विचारात मग्न होईल व उत्तर दिले तर मरून जाईल. आता उत्तर नाही दिले, द्यावं की नाही द्यावं, द्यावं की नाही द्यावं, द्यावं तर काय द्यावं, कसं द्यावं, असा विचार करील की नाही मौन स्थितीमध्ये? मग ध्यान झालं का? लक्षात घ्या. तोंड उघडलं तर खाली पडला, नाही उघडलं तर विचारचक्र सुरू होतं. उत्तर देऊ काय, कसं देऊ? तोंड उघडता येत नाही, कसं देऊ, काय देऊ? आणि तो शिष्य आहे समजा, आणि गुरु प्रश्न विचारतोय, असं करा, आता काय करावं सांगा. तर झेन संत होजेन म्हणतो, त्या माणसाला जो प्रॉब्लेम येतो ना, तोच प्रॉब्लेम सर्वांना आहे. ध्यान म्हणजे काय? त्या माणसासारखं आहे ज्याने फांदी धरली, नाही म्हणावं तर विचारचक्र सुरू आहे, द्यावं की न द्यावं, द्यावं तर कसं द्यावं, आणि दिलं तर मरून जाणार आहे, डोकं फुटणार आहे. मग त्याने काय केले पाहिजे? हा शिष्याला विचारलेला प्रश्न आहे. काय केलं पाहिजे त्यांनी सांगा? ध्यान तशी असंभव असणारी साधना आहे. फार लवकर संभव होते असं समजू नका. उपनिषदकार म्हणतात तरवारीच्या धारेवर चालण्यासारखी ती साधना आहे. उपनिषद काय म्हणतात? सगळ्या उपनिषदांचं सार तरवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. तारेवरची कसरत आहे, टाईट रोप वॉकिंग ज्याला इंग्रजीत म्हणतात. टाईट रोप वॉकिंग, तारेवरची कसरत. ते डोंबारी नाही का चालतो, बॅलन्स ठेवून. ध्यान साधना कठीण जरी असली पण असंभव नाही. एखाद्या वेळेस वाटतं असंभव आहे,
पण कठीण आहे, असंभव नाही, होऊ शकत नाही असं नाही. पण ध्यानाची अभिव्यक्ती असंभव आहे, दाखवता येत नाही. ध्यानाचं फळ दाखवता येत नाही. सांगा ध्यानाचं फळ काय? ध्यानाची अभिव्यक्ती, ध्यानाचं फळ दाखवता येत नाही. अनुभूती घेता येतं, दाखवता येत नाही. असंभव आहे अभिव्यक्ती. आणि म्हणून ध्यान सांगता येत नाही. ध्यान करणे सोपे आहे, पण सांगणे, निरूपण करणे अतिशय कठीण आहे. एखाद्या वेळेस असं म्हणूया, ध्यान करणं सोपं आहे, पण अभिव्यक्त करणं, निरूपण करणं, शब्दातून सांगणं कठीण आहे. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की ध्यानाविषयी कोणी जास्त बोललेलं नाही. फार कमी बोलले, फार कमी. ध्यान इतका गहन विषय अंतरात्म्यातील आहे, किंवा ध्यान इतकी गहन अंतरात्म्यातील अनुभव आहे की शब्द त्याला प्रगट करू शकत नाही. अंतरात्म्यामध्ये, अंतस्थामध्ये जो अनुभव घ्यायचा आहे ध्यानाचा, तो शब्दांनी प्रगट करता येत नाही. अनुभव घ्यायचा आहे आत्म्याचा, शब्दात सांगा म्हटलं तर नाही. जर कोणी शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की नाही सांगायचे ते सांगितले, आणि जे सांगायचं ते राहून गेलं. समजा ध्यानी माणसाला विचारलं ध्यान काय, तर सांगत असताना, जसं मी एक सांगत होतो तुम्हाला, ध्यानाचा अनुभव शेखर आणि मी आळंदीला बाप्पासाहेबांच्या समाधी स्थानावर ते बसल्यानंतर जो अनुभव घेतला, दगडासारखं शरीर झालं, शून्य झालं असं मी तुम्हाला म्हणालो, पण फार कमी शब्दात बोललो. मला शब्द सुचले नाहीत. ती स्थिती इथे. मला बुद्धांचा शून्यवाद हात नाही शेखर. गायत्री मंत्रांचा जप करा त्यांनी सांगितलं. गायत्री मंत्रांचा जप केला, दुसरा मंत्रच आठवेना, खडक्कन शब्द. असं गॅलपिंग हॉर्स असतो ना, म्हणजे असं उड्डाण करणारा घोडा, असा उड्या मारणारा, त्याला गॅलपिंग म्हणतात. चौखूर उधळणारा गॅलपिंग हॉर्स. तसं एक असं आला मंत्र, खटकन गेला. म्हणलं आता मंत्रही आठवणं, सगळं गेलं. व्हॅक्यूम असा शब्द मी वापरला. भयंकर भीती वाटू लागली. व्हॅक्यूम झाला निर्माण शब्दात. पण मला सांगत असताना वाटत होतं मी अपूर्ण बोलायलो. अनुभव वेगळाच आहे, पण शब्दातून जे सांगायला पाहिजे ते सांगत नाहीये, आणि जे नको सांगायला पाहिजे ते समोर यायलंय. याला म्हणतात ध्यान. जे सांगायला पाहिजे नेमकं ते सांगण्याला वाटतं मी फार चोकडा पडलो, आणि जे सांगायला पाहिजे ते चूकच बोललो, जे सांगायला पाहिजे ते बोललोच नाही, असं ध्यानाचं होतं. व जे सांगायचे ते सांगता आले नाही हे लक्षात राहतं, आणि जे सांगायचे ते आतच राहून गेले असं वाटतं. खूप सांगावं असं वाटतं, खूप सांगावं असं वाटतं, पण शेवटी शब्द सुचत नाही त्या अनुभवाला. कारण निष्प्राण शब्दात ध्यान अनुभव सांगता येत नाहीत. कारण शब्दामध्ये तो प्राण नाहीये की ज्याच्या त्या शब्दांमधून त्याची अभिव्यक्ती येईल. अंतर्म्यात्म्याच्या अनुभवाची, ध्यानाची अनुभूती शब्दात सांगण्याचं, शब्दाचं सामर्थ्य नाहीये. शब्दानं ते सामर्थ्य नाही दिलं गेलं. लक्षात घ्या. बोधिसत्वाचं का उदाहरण दिलं? बोधिसत्व सांगितलं ना, बोधिसत्व
भारतातून चीनला का गेला? बौद्ध धर्मामध्ये बोधिसत्व नावाचा एक माणूस होऊन गेला, संत होऊन गेला. बौद्ध धर्मामध्ये एक संत होऊन गेला, बोधिसत्व. तो भारतातून चीनला गेला 1400 वर्षापूर्वी. माऊली केव्हा झाले? 750 वर्षापूर्वी. हा माणूस झाला 1400 वर्षापूर्वी. तो भारतातून चीनला गेला. का गेला? भारतात शिष्य नाही मिळाला, भारतात ते गुरु नाही मिळाले जे त्याला हवे होते. लक्षात घ्या. आणि हा प्रश्न भारतात कोणी विचारलेला नाहीये. हा प्रश्न चीनमध्ये आणि जपानमध्ये विचारला. तो भारत सोडून का चीनला गेला हा प्रश्न झेन संत आपल्या शिष्यांना विचारतायत. 1400 वर्षापूर्वी हा बोधिसत्व का गेला? बुद्धांच्या ताकदीचा होता. चौदाशे वर्षापूर्वी बोधिसत्व भारतातून चीनला गेले. बरेच गेले, त्यांच्याबरोबर काही शिष्यही गेले. असाधारण व्यक्तिमत्वाचा धनी होता तो. आणि झेन फकीर नेहमी हा प्रश्न विचारतात, तो का गेला? शिष्य किती तयार आहे पाहण्यासाठी. कारण असे असू शकते की त्याने मिळवलेली आध्यात्मिक संपत्ती वाटण्याकरिता तेथे लायक अनुयायी भेटले नाही. लक्षात घ्या. आता विचार करण्याचा प्रश्न आहे की आध्यात्मिक संपत्ती त्यांनी जी मिळवली ह्या देशामध्ये वाटण्याकरता लायक लोक मिळाले नाहीत. चला चीनमध्ये जाऊ. मग चीनलाच का गेला? मजबुरीत तो चीनला गेला असेल. कारण संपत्ती सर्वांना वाटता येत नाही. आध्यात्मिक शिरणी नाहीये, घ्या 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 वाटण्याची प्रसाद नाहीये. हिरे सर्वांना देता येत नाहीत, नाही देता येत. पारखी जर हिऱ्याचे नाही भेटले तर गारगोटी समजून फेकले जाऊ शकतात हे हिरे. समजा कोरवारनी हिरा आणून दिला, हे घे तुला हिरा. कोरवार हिरा, हा हिरा आहे, कोरवार देतील, द्या फेकून. कारण पारखी नाहीत ना मी. म्हणून तो हिरा, आध्यात्मिक हिरा कसा वाटेल म्हणून कदाचित गेला असेल. जाऊ शकतात. हिरा आणि गारगोटी मधला फरक समजू शकत नाही म्हणून म्हणलं आपल्याकडे तेच यावेत ज्यांना हिरा आणि गारगोटी मधला फरक समजतो. हेही संत तेही संत, हेही फलाणे हे तेही फलाणे, दोन्ही सारखे. हाही ग्रंथ श्रेष्ठ तोही ग्रंथ श्रेष्ठ. हे पारखी जर नसतील उपयोग काही नाही. हिरा देऊ नये, दाखवू देखील नाही अशांना. तर ते फेकून देतील, उपयोग काय होईल? कारण जी संपत्ती बोधिसत्वानी ध्यानाची मिळवलेली होती, ध्यान अशीच अदृश्य संपत्ती आहे. त्याला पारखी शोधावा लागतो. आणि जो घेण्यास पात्र नाही, तयार नाही, त्याला देण्याचा कुठलाही उपाय नाही. घेण्याची पात्रता लागते, त्याला देण्याचा दुसरा उपाय नाही. जाऊ द्या जाऊ द्या, कोण नाही, एक लंगड भेटलं, एक आंधळ भेटलं आणि एक बैर भेटलं, करा भाषण यांच्या समोर. एक लीडर गेले भाषण द्यायला. ते लीडर आले म्हणले की गावातले सगळे गेले पळून. त्यांनी पाठवली, आणा म्हणले धरून. 3 भेटले, एक लंगड, एक बहिर आणि एक आंधळ. म्हणले महाराज हे 3च भेटले. नाही आमदार साहेब, हे 3च भेटले, हे पळून जाऊ शकत नाही, तेच राहिले म्हणले, बाकी गेले पळून. ठीक आहे म्हणले, यांना ऐकूत आपण. असा उपाय नाहीये. हृदय मंदिर ज्यांनी खुले केले तेच पात्र आहेत. तुकारामांनी देखील असं म्हटलंय, दार उघड नाही नाथ महाराजांच्या याच्यात आहे,
बये दार उघड, दार उघड बये दार उघड. काय सुंदर आहे. दार उघड बये दार उघड. जो स्वतःच्या हृदय मंदिरातलं उपादेय हृदयातलं दार उघडतो तो पात्र आहे. बौद्धी धर्माने दार ठोठावले असेल हो, पण कोणी उघडलं नाही आपलं हृदय मंदिरातलं दार. केला असेल ना प्रयत्न. ध्यान साधना एकेकाळी भारताचा प्राण होता, पण त्यावेळेस कोणी तयार नाही म्हणून तो गेला असेल. एकेकाळी प्राण होता. नेहमी म्हणून हा प्रश्न विचारला जातो की बौद्ध धर्म भारत सोडून चीनला का गेला. कारण हे आहे की ध्यानाची पूर्वापार संपत्ती देशातून संपली. कारण नित्य साधना केली नसेल तर ध्यानाची संपत्ती लयाला जाते. लक्षात घ्या एक शब्द. ध्यान असा अनुभवाची संपत्ती आहे. नित्य साधना असावी लागते, परंपरागत साधना असावी लागते. आणि ही साधना जर नसेल तर ती संपत्ती संपते, लयाला जाते, सडते, गळते, झिजते, मरते, काही राहत नाही. तुम्ही काही दिवस साधना करू नका, तुमचे अनुभव पहा काय होतं. ध्यान तर त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. सारखा उजाळा रोज नित्य संस्काराचा असला पाहिजे. साधनेचा प्रखर बहर असला पाहिजे. कधी केली कधी नाही केली तरी येत नाही. ती सडते, गळते, संपते हळूहळू. मग साधकाची श्रद्धाही कमी होती. हाताला काही लागत नाही. असे म्हणतात 7000 वर्षापूर्वी मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या उत्खननामध्ये ध्यानस्थ मूर्ती निघाल्या. मोहेंजोदारो आणि हडप्पा यांच्या उत्खननामध्ये ध्यानस्थ मूर्ती निघाल्या. याचा अर्थ त्या काळात ध्यान करणारे कोणीतरी होतं. जे बौद्धी धर्म भारतात निघाला, भारतातून चीनला जायला निघाला 1400 वर्षापूर्वी, तोपर्यंत कोणीही राहिलं नाही आणि घेणारे राहिले नाहीत असा अर्थ होता. 7000 वर्षापूर्वी दगडाची मूर्तीतून ध्यान आहे. जैनांच्या मूर्ती पहा, बुद्धांच्या मूर्ती पहा, ध्यानस्थ आहे. पण आज मूर्तीतच जैन धर्म आहे. महावीरांचं आणि बुद्धांच्या काळातलं ध्यान संपवलं, खाली कोसळले धर्म. आता कर्मकांडांच्या जोखडात बसलंय ते धर्म. सगळेच बसले. म्हणजे हालत कशा झाल्या धर्माच्या 1400 वर्षापूर्वी हे सांगताय. म्हणजे कोणीतरी ध्यान करणारे होते जे मूर्तीतून अभिव्यक्त झाले. आता ध्यान करणारं कोणीच नाही. कदाचित बौद्धी धर्माला कोणी ग्राहक मिळाले नाही नसतील. ग्राहक पाहिजे ना, घेणारा नसतील मिळाले. जे भेटले ते शास्त्री पंडित भेटले असतील, ज्यांचे शास्त्र कंठामध्ये पाठ केलेले, वेद पठन करणारे भेटले असतील, भागवतकार भेटले असतील, कथाकार भेटले असतील, यज्ञ हवन करणारे भेटले असतील, शब्द पंडित शब्दप्रभू भेटले असतील, शास्त्रार्थ करणारे भेटले असतील. ध्यानाला ही माणसं कुचकामी आहेत. शब्द रटलेले महाराज भेटले असतील, शास्त्री भेटले असतील. ध्यानाच्या संबंधात गप्पा मारणारे भेटले असतील. ध्यान काय असतं गप्पा मारणारे भेटले असतील. गप्पा मारणारे वेगळे व ध्यान जाणणारे, अनुभव देणारे व घेणारे वेगळे.
दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ध्यान घेणारे व ध्यान देणारे, अनुभव घेणारे, अनुभव देणारे ही फळी वेगळी, आणि शब्दातून ध्यान सांगणारे शब्दपंडित वेगळे. बौद्धी धर्म का गेला हा चिंतेचा विषय आपल्याला नाही झाला कधी, तो झालाय फॉरेनच्या लोकांना. ध्यानाचे प्रेमासारखं आहे. प्रेमाचे असंच बरं का. प्रेमावर तुम्ही निबंध लिहाल, प्रबंध लिहाल, भाषण कराल, पण प्रेम करणं वेगळं. गोपिका काय आहेत सांगायला प्रचंड सांगूत, पण गोपिकेसारखं प्रेम थोडं तरी हे आपल्याला काय जुळत. नवरा बायकोचं प्रेम काय असावं, नवऱ्याला विचारा एक लेख लिहिल, बायकोला विचारा ती एक लेख येईल, आणि दोघांना प्रेम काही नाही. तुम्ही केलंय का? ते म्हणतो त्याची लायकी पाहिजे ना, ते म्हणतो याची लायकी पाहिजे. मग प्रेमावर भाष्य करणं वेगळं, निरूपण करणं वेगळं, प्रवचन देणे वेगळे, पण प्रेम करणं वेगळं. कारण त्यामध्ये संपून घ्यावं लागतं, स्वतःला ओवाळून टाकावं लागतं, आपला जीव समर्पित व्हावं लागतं, अहंकार समाप्त करावा लागतो प्रेमामध्ये. म्हणजे पहा काय काय करावं लागतं, सोपं नाही. आणि आपण जे बिंदू समान आहोत, समोरच्या सिंधूला समजून, सिंधू समजायचं समोरच्याला, बिंदू नाही. तुम गगन के चंद्रमा मैं धरा की धूल हूं. स्वतः बिंदू, समोरचा सिंधू. तुम गगन के चंद्रमा मैं धरा की धूल हूं. सोपं नाही. आताचं प्रेम तू आणि मी, मी आणि तू, तू तू मी मी, मी मी तू तू, काही नाही. तू कनिष्ठ, मी श्रेष्ठ. मिटावं लागतं, अहंकार संपवावा लागतो, बिंदू सिंधू मध्ये मिळून जावं लागतं. म्हणून सोपं नाही. दुसऱ्याचा उपयोग साध्यासारखा करायचा आहे. तुम्ही साधन आहात, तो साध्य आहे दुसरा, तुम्ही साधन आहात. भगवान साध्य आहे, भक्त साधन आहे. तुम्हाला मिटून जावं लागणार आहे. प्रेमीची हालत तीच आहे. त्याच्यासाठी स्वतःला समर्पण करावं लागतं. कठीण आहे ही गोष्ट. शास्त्रकारांनी ध्यानासंबंधी, ध्यान योगासंबंधी एवढी शब्दात माहिती साठवली की आता ध्यान करायची आवश्यकता नाही असा भाव झाला. त्या काळात झाला असेल. ध्यानयोग सांख्यशास्त्रामध्ये ध्यानयोग आहे, भगवद्गीतेमध्ये ध्यानयोग शब्द आलाय, ऋषी मुनींच्या तत्वज्ञान ग्रंथामध्ये देखील ध्यानयोग शब्द आलाय. असं म्हणतात ज्यावेळी द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैताद्वैत, जीव ब्रह्म होतो का? नाही, जीव ब्रह्म होऊ शकत नाही. ब्रह्म वेगळं, जीव वेगळं आहे, दोन द्वैत राहणारच. काही म्हणतात अद्वैतवादी नाही, जीव ब्रह्मच होऊन जातो. असा वादविवाद चालला. आणि शेवटी वादविवाद चालल्यानंतर मग असं म्हणणं आले की नाही, सगळे ऋषीमुनी म्हणे वाद करू नका, ते ध्यान योगानुपश्यन्ते. काय म्हटलं? ते ध्यान योगानुपश्यन्ते. सगळे म्हणले ध्यान योगात जा, ध्यानामध्ये जा आणि पहा बरं ब्रह्म आणि जीव एक होतो का? ध्यानयोग शब्द वापरले, ध्यान शब्द वापरलाय, पण इतका काथ्याकूट झाल्यानंतर शब्दांचा की अनुभव घेण्याची गरज नाही, असंच जणू काय फक्त निरूपण करण्याची गरज आहे. ध्यान योगात जा, भगवद्गीतेत ध्यान योग आहे, सगळं सांगितलंय. ध्यान योग आहे, ध्यान योग आहे, सगळं सांगितलं, पण ध्यान काय करायचं असतं, कसं करायचं असतं संपवलं. आजही काय भगवद्गीतेचं ध्यान योगावर निरूपण भगवद्गीतेचे प्रवचनकार करतील,
ध्यान कसं करायचं याचे जे क्लासेस आहेत ना सध्या, ते काय ध्यानाचे क्लासेस आहेत? शब्द आहे ध्यान. म्हणून आज या देशामध्ये ही स्थिती आहे, त्याही काळात ती स्थिती होती, त्याही काळात होती. ध्यान करायची आवश्यकता नाही असा भाव झाला, बस ध्यानाचं निरूपण झालं, संपलं. अहो ध्यान करा, संपलं. म्हणून बुद्ध महावीरांची परंपरा संपली. त्यांचे शब्द हाती राहिले, ते आज रटतायत सगळे. महावीरांनी काय सांगितलं 2500 वर्षानंतर लिहिलंय. महावीर गेल्यानंतर, म्हणजे महावीर गेल्यानंतर चक्क 2-2500 वर्षानंतर लिहिले गेलेले ग्रंथ महावीर काय सांगतात. अरे ध्यान सांगतायत, ध्यान करा ना, माहीतच नाही. महावीर काय सांगतायत त्या ध्यानाच्या पद्धतीचं रटण सुरू झालं, बुद्धांच्या पद्धतीचं रटण सुरू झालं, रटणं सुरू झालं, घोकमपट्टी सुरू झाली, प्रवचनं सुरू झाली. आणि इकडे असंच झालं. भगवान शंकराचार्यांचं, भगवान व्यासांचं, वशिष्ठांची, ज्ञानेशांची ध्यान पद्धती संपवली आम्ही. आणि फक्त उरले शब्द. शब्द हाती राहिलेत. म्हणून बौद्धी धर्म भारतात खूप फिरला. अहो महावीर ध्यानस्थ बसलेले आहेत. 12 वर्षात फक्त 301 वर्ष जेवलेत. 11 वर्ष उपाशी होते भगवान महावीर. एवढी ध्यानाची संपत्ती कॅल्क्युलेट झालेली होती. आज काय स्थिती आहे? ते तरी बरं झालं, तीर्थंकरानंतर 24 तीर्थंकरानंतर कोणी होऊ शकणार नाही म्हणून जैनांनी डिक्लेअर केलं. छान केलं ते तरी. म्हणजे महावीर कोणी होऊ शकणार नाही. आणि जर महावीर कोणाला होता नाही आलं तर धर्माचं पानिपत झालं की नाही हा दुसरा प्रश्न विचारा. पण महावीरानंतर ध्यान पद्धती उच्चाटन झाली. कारण 1400 वर्षांतर बुद्धानंतरही उच्चाटन झाली. कारण याला हिंदुस्थानातून चीनला जावं लागलं. इथं ग्राहकच मिळाला नाही. आजही ग्राहक कुठेच नाही. आपल्याकडे किती ग्राहक आहेत आणि जे मिळाले ते तरी किती आहेत करणारे. बौद्धी धर्म भारतात खूप फिरला. शब्द पंडित भेटले, ते सरस्वती पुत्र होते. तर्कावर आधारलेले त्यांच्याकडे शब्द संपत्ती होती. तर्कावर. जीव श्रेष्ठ की ब्रह्म श्रेष्ठ, जीव ब्रह्म होतो की नाही, ध्यान पद्धती श्रेष्ठ की भक्ती मार्ग श्रेष्ठ. आजही तेच चाललंय काथ्याकोट. भक्ती समजलेली नाही बरं का आज, पण काथ्याकोट तोच आहे. कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती काय माहिती नाही. तुम्ही केली का माहिती नाही. काही माहिती नाही. पण श्रेष्ठत्व मात्र निरूपण आहे. तर्क जर त्यांच्याशी तुम्ही करायला बसले तर हरून जाल. एवढे शब्द पंडित होते त्याही वेळेस, आजही आहेत. पण त्यांना ध्यानस्थ पथिक भेटला नाही. बोधिसत्वाला समाधीस्थ अवस्थेतील संत किंवा योगी नाही भेटला. जो अखंड समाधीमध्ये आहे की बोधिसत्वाला वाटावं इथे राहावं, आपण काही त्याच्याकडनं घ्यावं किंवा आपण काही द्यावं. घेणारे नाही, देणारे नाही, दोन्ही भेटले नाही. पंडित भेटले पण अनुभवी भेटले नाही ध्यानाचे. म्हणून झेन संत विचारतात, तो का गेला बौद्धी धर्म भारतातून चीनला का गेला. आपल्या शिष्याला जपानमधील झेन संत विचारतात. म्हणजे शिष्य किती शार्प आहेत त्याला काही माहीत नाही का उत्तर, हेही पाहायचं आहे. जे मी तुम्हाला आता उत्तर देऊन टाकलं. तुम्हाला विचारला असता हा प्रश्न, सांगा बौद्धी धर्म भारतातून का गेला, तुम्ही म्हणताल आम्हाला काय माहीत, बौद्धी धर्म काय हेच माहिती नाही. आम्ही असतो तर त्याला जाऊ दिलं नसतं.
म्हणून झेन संत विचारतात तो का गेला, कारण ध्यान करणारे भेटले नाहीत म्हणून चीनला गेला का. बौद्धी धर्म गेला, ह्या देशातला ध्यान सूर्य गेला असं काही जणांनी म्हटलंय. ध्यान सूर्य गेला, हिरवळ संपली, अध्यात्म देशातलं संपलं, निष्प्राण मंदिरं उरली आणि शब्द पंडित उरले. आज तरी काय मंदिरामध्ये सांगा, करोडो रुपयाचे मंदिर आम्ही बांधले, निष्प्राण नाहीत. काय तिथे ध्यान करणारा साधक निर्माण नाही झाला, ते मंदिर निष्प्राण आहेत, त्या मूर्त्या निष्प्राण आहेत. शब्द पंडित उरलेत. पण पुन्हा प्रश्न येतो की तो चीनला का गेला. बरं, चीनलाच का गेला, दुसरे देश नव्हते का त्याला. मंगोलिया, ब्रह्मदेश, लंका, पाकिस्तान त्यावेळेस नव्हतं म्हणा. अरबस्तान, तुर्कस्तान, तिथे जायचं होतं, चीनला का गेला. भारतात बुद्ध ज्यावेळेस झाले त्यावेळेस चीनला लाओत्से झाला. लाओत्सेचं उदाहरण एकदा मी नेहमी सांगत असतो. चीनचा संत लाओत्से, जो खंजिरी वाजून नाचत होता, एक मदमस्त चांगच्छे, हा लाओत्से. हा लाओत्सेचं एक दुसरं उदाहरण आहे, पण आज नाही सांगत. त्यावेळेस लाओत्से पैदा झाला तिथे चीनला. एकाच वेळेस इकडे बुद्ध, तिकडे लाओत्से. बुद्धाने तरी शब्दांचा उपयोग केला सांगण्याकरता, ध्यान, साधना, काय काय असेल. तरी बुद्धांचे हाल तुम्हाला सांगतो. बोधी वृक्षामध्ये ज्यावेळेस बुद्धांना त्यांची शिष्या, तिचं नाव सुजाता,